नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक माधव खिल्लारे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा 10वीचा पेपर आणि त्या 10वीच्या पेपरमध्ये टेक्स्चुअल पॅसेजवर 20 मार्कचे प्रश्न विचारले जातात. ते 20पैकी 20 कसे घ्यायचे या संदर्भात हा व्हिडिओ. तर ते पाहत असताना बघा, क्वेश्चन नंबर सेकंड एमध्ये फर्स्ट वन आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स विचारलेलं आहे. काय आहे बघा वाक्य, सोल्जर्स आर कॉल्ड जॉन द मेड. सोल्जर्स आर कॉल्ड जॉन द मेड. मग हे सेंटेन्स ॲज इट इज आहे का याच्यामध्ये पाहायचं. या ठिकाणी बघा ॲज इट इज आहे. इथं दिलेलं आहे आपल्याला काय, द सोल्जर्स कॉल मी द मेड आहे. मग आहे म्हटल्याच्या नंतर हे काय येणार आहे, आपलं ट्रू सेंटेन्स आहे. इथं सेकंड वन सेंटेन्स काय आहे, अकॉर्डिंग टू जॉन्स रेझिंग अ सेज इज ॲज इझी ॲज चेसिंग अ काऊ आउट ऑफ अ मेडो. हे सुद्धा सेंटेन्स काय आहे, इथं रेझिंग अ सेज इज ॲज इझी ॲज चेसिंग काऊ आउट ऑफ अ मेडो. हे सुद्धा काय होईल आपलं या ठिकाणी ट्रू होईल. थर्ड वन काय आहे, जेनी वॉज शुअर दॅट हर एज इज 19. जेनीला असं वाटते का तिचं वय 19 वर्ष आहे. पण पाहिलं या ठिकाणी आपण ते बघायचं आणि कन्फर्म करून घ्यायचं. बघा जॉन किती वर्षाची आहे, 17 इयर्स. सो दे टेल मी इट माइट बी 19. तर इथं हे चुकीचं आहे, म्हणून हे काय येणार आहे आपलं या सेंटेन्स फॉल्स येणार आहे. त्याच्यानंतर काय आहे, द शॉर्टेस्ट वे टू सेव्ह युअर स्किन इज टू फाईट विथ द एनिमीज. मग शॉर्टेस्ट वे आहे का हे पाहायचं सेंटेन्स याच्यामध्ये. हे सेंटेन्स या ठिकाणी काय नाही आहे ते सेंटेन्स, आणि ते नाही म्हणजे हे काय आहे फॉल्स आहे. हे या ठिकाणी आपण फॉल्स म्हणतो. अशा प्रकारे 2पैकी 2 मार्क हे ट्रू फॉल्सला आपल्याला मिळू शकतात. ह्याच्यानंतर ह्याच्यातला आपला काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग गिव्ह रिझन्स. गिव्ह रिझन्स करत असताना कंप्लीट द फॉलोइंग विचारलं आहे, तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. काय आहे, द फ्रेंच सोल्जर्स वेअर ऑलवेज बीटन बिकॉज. आता हे सेंटेन्स पाहायचं याच्यामध्ये, आणि ते सेंटेन्स पाहून आपण सहज याच्यातले मार्क काय करू शकतो, मिळवू शकतो. मग बीटन इथं बघा, आवर सोल्जर्स आर ऑलवेज बीटन बिकॉज. बिकॉजपासूनचा पुढचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लिहून आपण मार्क आपले कव्हरअप करू शकतो. इथं सुद्धा तुम्हाला 2पैकी 2 मार्क थोडाफार चेंजेस करून याच्यामध्ये तुम्हाला 2पैकी 2 मार्क मिळू शकतात. 2 आणि 2 4 झाले. आता इथं काय आहे, मॅच द पेअर्स आहे. मॅच द पेअर्समध्ये बघा इथं कॉलम ए आणि कॉलम बी, आणि ह्याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला मिनिंगफुली सिमिलर वर्ड्स. मग सिमिलर वर्ड्स हे पाहत असताना सगळ्यात पहिलं एक गोष्ट हे करायची की ह्याचे अर्थ आले तर एकदम चांगलं, आणि येत नसेल तर थोडासा जर विचार केला याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल. काय येईल लक्षामध्ये आपल्या, प्लंडरिंग. बघा पहिला शब्द काय आहे, हे प्लंडरिंग आहे. ओके, प्लंडरिंगचा आहे. मग याच्यामध्ये सुद्धा तशाच याचा एखादा वर्ड्स आहे का, मग आहे याच्यामध्ये लूटिंग. प्लंडरिंग म्हणजे काय, लूटिंग, एखाद्याची लूट करणे. ओके, आय एन जी आहे, किती सोपं आहे त्याच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा ग्रिम्सली. ग्रिमली हे काय आहे, ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब इकडल्या याच्यामध्ये पाहायचं कुठचं लागलेलं आहे, विसियसली ॲडव्हर्बला इथं काय झालेलं आहे, आपल्या LY लागलेला आहे, त्याची जोडी त्या ठिकाणी होईल. आणि ट्रूप्स आता हे आपल्याला काही शब्द पाठसुद्धा पाहिजे. ट्रूप्स म्हणजे काय, हत्यारे झालेत किंवा आपले सैन्य झालं. सोल्जर्स हे आपल्याला शब्द माहीत आहे, आणि ट्रूप्स म्हणजे सैन्य, याचे समानार्थी शब्द त्या ठिकाणी जोडी लावू शकतो. कंट्रीसाईड्स आणि लँडस्केप म्हणजे तिथला एरिया. कंट्रीसाईड आणि लँडस्केप हे आपण जोड्या लावू शकतो. याच्या ह्या 2 जोड्या, याच्यातसुद्धा आपल्याला 2 मार्क या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजे पहिल्याची आपली तिसऱ्याला लागलेली आहे जोडी, हे नंबर 3. ओके, नंबर 3च्या नंतर ग्रिमलीची या ठिकाणी विसियसलीला लागेल.
विसियसली, हे बघा 4 नंबर. त्याच्यानंतर ट्रूप्स हे म्हणजे काय, सोल्जर्स आहे, याची नंबर 2ला जोडी आपल्याला त्या ठिकाणी लावता येते. आणि कंट्री साईड याची लँडस्केप नंबर 1ला उरलेली जोडी. 2 आणि 2 किती झाले, 4 आणि 2 6 मार्क आपल्याला सहज या ठिकाणी मिळालेले आहेत. आता ह्याच्यानंतर बघा डू ॲज डायरेक्टेड. अतिशय सोपा भाग आहे, परंतु थोडंफार आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. आता इथं काय आहे, ॲबल टूचा उपयोग करायचा आहे. ॲबल टूचा उपयोग करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन असेल, कॅन किंवा कूडच्या जागी ॲबल टू वापरतोय आपण. मग कॅन आणि कूडच्या जागी ॲबल टू वापरत असताना काय करायचं, कॅनला काढायचं आणि कॅनच्या जागी बघा हा त्याचा जो काही प्रोनाऊन असेल, प्रोनाऊन एकवचनी आहे का अनेकवचनी आहे, एकवचनी आहे. मग एकवचनीसाठी काय असते, इज.